श्रवणे नमामि गणपति ते सद्गुरु कृष्णनाथ चरण कमल भागे न्यासिला पूर्ण माथ प्रणति करुण हस्ते श्रोतया सज्जनाति कथन करितते सत्सदा दरेति श्रोता जांबवाडी गाव आणि त्या गावामध्ये केशवराव नावाचे सद्गृहस्थ, त्यांची पत्नी भार्या सुशीला, दोघे पती पत्नी अतिशय सुंदर, एक विचाराचे, एक मताचे. दोघांचे प्रपंच उत्तम चालू आहे. घरात सत्कर्म आहे, दान धर्म आहे, आला गेला सगळं चालू आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची उत्तम सांगळे. असा सुंदर असा प्रपंच चालू असताना सगळं चालू आहे. पण काही शब्द खूप वाईट असतात, जसं की मराठीत पण, परंतु, इंग्लिशमध्ये बट, हिंदीमध्ये किंतु, लेकिन, हे शब्द म्हणजे खूप वाईट आहेत. एखाद्या गृहस्थाचं खूप वर्णन करावं. रावसाहेब दिसायला रुबाबदार आहे, चालणं ऐटदार आहे, वक्तृत्व रंगदार आहे, बोलणं रंगदार आहे, वागणं चांगले, पण दारू पिऊन गटारात लोळतात केव्हाही. म्हणजे या सगळ्या गुणांवर एका अवगुणानं डांबर फासला. हा विनोद कोणाला समजला नसेल तर पुन्हा सांगतो. रावसाहेब दिसायला रुबाबदार आहे, चालणं ऐटदार आहे, बोलणं रंगदार आहे, वक्तृत्व रंगदार आहे, पण दारू पिऊन गटारात लोळतात केव्हाही. म्हणजे त्या एका अवगुणानं सगळ्या गुणांवर डांबर फासला. तसंच ह्यांचाही प्रपंच उत्तम चालू आहे, सगळं उत्तम चालू आहे, पण पोटी एक संतान नाही, मूल नाही. हे सर्व योग्य परित्यासी अपत्य नाही, कांतेश दुःखपती होऊन विशेष पाही. पोटी एक संतान नाही, मूल नाही. दोघांचाही दिवसभर कामात जावा, पण रात्री घरी आल्यावर दोघांनीही विचार करावा, देवा कोणत्या जन्मीचं पाप केलं होतं की इतकी मोठी शिक्षा? काही कोणत्या जन्मी सवती मसुराने एखाद्याचं बाळ तर मारलं असेल? काही कोणत्या जन्मी मी पंक्ती प्रपंच तर केला नसेल? कोणत्या जन्मीचं पाप आहे? घरात सगळी श्रीमंती आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण पोटी एक संतान नाही, मूल नाही. उपयोग काय? संपत्ती दुःख जरी बाळा विन शून्य गृह दिसे वनची, एकही अपत्य नसता पक्वाने विष समान सेवनची. शेवटी दोघांनी ठरवलं की आता तिरुपतीला जाऊन तपश्चर्या करायची. आणि दोघे उभे येतात. तिरुपतीला गेले आणि तपश्चर्या सुरू केली. ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः. तपश्चर्या सुरू केली. 12 वर्ष तपश्चर्या केली. कधी कंदमुळं खाऊन, कधी जलाहारावर, तर कधी वायू भक्षण करून तपश्चर्या केली. अशी खडतर तपश्चर्या चालू असताना एके दिवशी त्या तपश्चर्येला फळ आलं आणि स्वप्नात भगवान व्यंकटेश आले आणि म्हणाले, जा तुला मुलगा होईल. केशवराव म्हणाले, देवा आता मुलगा द्यायचा असेल तर तू चांगला दे, माझे इतकं आयुष्य गेले.
मुलगा चांगला दे. भगवान म्हणाले असंच होईल. पूर्वीचे रामानंद येती, यती म्हणजे संन्यासी, पूर्वीचे रामानंद येती तुझ्या पोटी येती. केशवराव पुन्हा म्हणाले, देवा मला तो संन्यासी मुलगा नको. तो संन्यास घेऊन कुठेतरी निघून जाईल, माझी वंशवेल वाढणार नाही. मला गृहस्थाश्रमी मुलगा दे. भगवान म्हणतात, तो पूर्वी संन्यासी होता, या अवतारात तो दामाजी पंत, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारखा गृहस्थाश्रम धर्म स्वीकारेल. आणि असे म्हणून भगवान व्यंकटेशांनी प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिलं. दोघे उभयतांनी भगवान व्यंकटेशांना नमस्कार केला आणि मग भगवान व्यंकटेश अंतर्धान पावले. वय दोघे उभयता आपल्या परत गावाला म्हणजे दांबोबावी या गावात परत आले व त्या प्रसादाचं सेवन केलं. आणि प्रसादाचा यथायोग्य परिणाम गर्भ वाढायला लागला. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले. आमच्याकडे शास्त्र आहे, गर्भिणीं वांछितं द्रव्यं तस्ये तद्याति भोजितं शुते चिरायुषं पुत्रं अन्यथा दोषमर्हति. आमच्याकडे शास्त्र आहे की गर्भवती स्त्रियांचे डोहाळे पुरवले जातात. केशवरावांनी आपल्या पत्नीला म्हणजे सुशीलाबाईंना विचारलं, तुला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, कुठे राहावंसं वाटतं, काय लिहावंसं वाटतं. सुशीलाबाई म्हणतात, अन्न संतर्पण भावे घरी चित्ती स्मरावा पुतनारी उपकार करावा परांवरी नुकसान सोसून आपले. घरात अन्नदान व्हावं, चित्तात भगवंताचं नाव असावं, आपलं नुकसान झालं तरी चालेल पण जगावर उपकार करावे, त्याला चांगले डोहाळे म्हणतात. पण आजकालच्या शहाण्यानं आपल्या बायकोला विचारू नये. असंच माझ्या एका मित्राने त्याच्या बायकोला विचारलं, तुला काय खावंसं वाटतं, काय पिवावंसं वाटतं, काय लिहावंसं वाटतं, कुठे राहावंसं वाटतं. ती म्हणते, मला की नाही सांग, मला की नाही, अगं आटप ना, मला की नाही, अगं कीर्तन लवकर संपवायचे, पटकन सांग, मला की नाही राखुंडी खावीशी वाटते. म्हणजे कार्ट जे जन्माला येणार आहे ते माकडच्या काहीतच पावलं. असं ते का वैदिक ब्राह्मणानं त्याच्या बायकोला विचारलं, तुला काय खावंसं वाटतं, काय पिवावंसं वाटतं, काय लिहावंसं वाटतं, कुठे राहावंसं वाटतं. त्याची बायको म्हणते, मला की नाही साखरेचा कोंबडा खावासा वाटतो. म्हणजे कार्ट जे जन्माला येणार आहे ते पुढे चालून खरे कोंबडे खाल्ल्याशिवाय राहायचे. म्हणून आजकालच्या शाळांना विचारू असो. आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या दांबोबावी गावात केशवरावांना एक सुंदर पुत्ररत्न प्राप्त झाले. 12व्या दिवशी त्याला पाळण्यात घालून त्याचे नाव ठेवले गोपाळ. बारशाचा तो थाट माट केला, बारशाचा तो थाट माट केला, आत जर मित्र समूह देवरीला, आत जर मित्र समूह देवरीला, नाव ठेविले गोपाळा, नाव ठेविले, नाव ठेविले, नाव ठेविले गोपाळा, व्यंकटेश चरणी असे दुर्गभाव, व्यंकटेश चरणी असे दुर्गभाव. आणि गोपाळ शुक्लाच्या चंद्रकलेप्रमाणे वाढायला लागला. त्याचं मौंजी बंधन झालं आणि मौंजी बंधन झाल्यानंतर काही काळाने त्याचा विवाह संस्कार झाला. आणि गोपाळाचा विवाह संस्कार होऊन गोपाळाने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. याच वेळी खर्ड्याला निजाम व पेशवे यांच्यात जी लढाई झाली त्या लढाईत गोपाळरावांनी खूप मोठा पराक्रम दाखवला. आणि त्यांच्या त्या पराक्रमावर खुश होऊन पेशव्यांनी जिंतूर व पाथरी परगण्याची सुभेदारी त्यांना बहाल केली. आणि गोपाळराव या भागाचे सुभेदार बनले. लोक त्यांना आदराने बाबासाहेब असे म्हणत.
व पाथरी या भागाचा कारभार निरपेक्षपणे पाहण्यासाठी या भागात जागेचा शोध घेऊ लागले. आणि एके दिवशी शोध घेता घेता काही घोडेस्वारांसह ते सेलूस येऊन पोहोचले. सेलूला त्या काळात शेलवाडी किंवा शाळूवाडी असे म्हणत. गोपाळराव इथे आले. काही लोक त्यांना सामोरे गेले आणि विचारलं, तुमचं नाव काय? गोपाळरावांनी सांगितलं, माझं नाव गोपाळ. सगळे लोक म्हणाले, आम्ही ऐकलेला तो गोपाळ की ज्यानं गवळ्या घरी वास केला आनंदे, ज्याने गवळ्याच्या घरी वास केला, गोपींचा उद्धार केला, गायींचा उद्धार केला, तो गोपाळ. आणि तुम्ही नुसते नावालाच गोपाळ का? श्रोते हो, नावाप्रमाणे वागणं असलं पाहिजे, पण अर्थ सगळं नावाच्या विरुद्धच चालते. बघा, नाव गोड बोले भांडे सर्व ठाई, नाव गोड बोले भांडे सर्व ठाई, अष्टपुत्रे नदी पुत्र नाही, अष्टपुत्रे नदी पुत्र नाही, नाव राजवाडे देऊळी बिराडे, नाव राजवाडे देऊळी बिराडे, नाव राजवाडे देऊळी बिराडे. नाव आहे गोड बोले आणि गल्लीत एकाशी चांगलं बोलत नाही, रोज एकाशी भांडण. नावाला काय उपयोग आहे? नाव अष्टपुत्रे दशपुत्रे नाशिक त्र्यंबकेश्वरकडे आहे. विचारा, अहो आडनावाचं दशपुत्रे किती किती मुलं काय? ते म्हणाले, महाराज त्याचीच कमी आहे. नाव आहे राजवाडे आणि रोज एका देवळात असतात. दत्त मंदिरातून हाकलून दिलं की राम मंदिर, राम मंदिरातून हाकलून दिलं की गणपती मंदिर, गणपती मंदिरातून हाकलून दिलं की बाबासाहेब मंदिर, रोज एका देवळात. नावाला काय उपयोग आहे? नावाप्रमाणे वागणं असलं पाहिजे. नाव आहे विद्या. विचारा विद्याताई, मॅट्रिकच्या परीक्षेला 10व्यांदा बसल्या होत्या, पास झालात की ना पास? नाव आहे सुलोचना. काय नाव? सुलोचना. लोचन म्हणजे डोळे, सु म्हणजे चांगले. नाव आहे सुलोचना. नाव सुलोचना, दोन्ही डोळ्यांनी दिसेना. नाव आहे वाघमारे. उंदीर पाहिला की 3 उड्या मारतात. अगं उंदीर आला उंदीर. नावाला काय उपयोग? असो. गोपाळरावांनाही त्या लोकांनी विचारलं, तुम्ही नुसते नावालाच गोपाळ का? आणि मग गोपाळरावांनी आपलं कर्तृत्व दाखवलं आणि सेलूची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून घेतली. तिथे सगळ्यांना घरं उपलब्ध करून दिली. स्वतःसाठी एक मोठी गडी उभारली, वाडा बांधला, सगळ्या लोकांना रोजगार मिळवून दिला. शेती, वाडी, जमीन, धंदा सगळ्यांना उपलब्ध करून दिला. आणि गोपाळराव आता सेलूत राहायला लागले. एके दिवशी असंच बुरुजावरून फेरफटका मारत असताना एक महिला शौचाला म्हणजे स्नान करत असताना दिसू नाही पण ती दिसली. गोपाळराव अस्वस्थ झाले. ते बुरुजावरून वाड्यात आले, स्नान केलं आणि भगवान व्यंकटेशांचं ध्यान लावू लागले. ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः. ध्यान लावायला लागले. रोज ध्यान लावल्यावर भगवान व्यंकटेश सगुण रूपात त्यांना दिसायचे. पण आज ती स्नान करत असलेली बाई दिसली. गोपाळरावांना महाराज असे म्हणत, बाबासाहेब महाराज असं म्हणत. महाराजांनी एकदा प्रयत्न केला, दोनदा प्रयत्न केला, तीनदा प्रयत्न केला, पण ती स्नान करत असलेली बाई दिसतीये. आणि ह्याचा महाराजांना राग आला आणि घरातील 2 मोठे खिळे घेतले आणि आपले दोन्ही डोळे फोडून टाकले. मनाला असभ्य वाटणारे दृश्य डोळ्यासमोरून न जाण्याच्या भावनेतून उद्विग्न होऊन त्यांनी आपल्याच डोळ्यांना शिक्षा केली.
रक्त व्हायला लागलं, रक्त बंबाळ झाले महाराज. घरातले सगळे लोक धावत आले. महाराज हे काय केलं? महाराज म्हणाले काही केलं नाही. डोळे फोडले. जे डोळे भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी दिले आहे ते विषयाकडे धाव घेतात म्हणून त्यांना शिक्षा केली. डोळे तुम्ही घ्यावो सुख, डोळे तुम्ही घ्यावो सुख, डोळे तुम्ही घ्यावो सुख. पहावी ढो बाते मुख, पहावी ढो बाते मुख, डोळे तुम्ही घ्यावो सुख, डोळे तुम्ही घ्यावो सुख. आपण हे नाही का जे डोळे बाबासाहेब महाराजांचं स्वरूप पाहण्यासाठी दिले आहे ते टीव्हीवरचं एकतरी चॅनल सोडतात का? माझ्या नवऱ्याची बायको, तारक मेहता का उलटा चष्मा एकही सोडत नाही. असो. आणि महाराजांना नंतर व्यंकटेशाच्या कृपेने व्यंकटेश त्यांना दृष्टी पुरवत होते. त्यांना दिव्य दृष्टी होती. महाराज सगळे काम करायचे. आणि असंच एका दिवशी सकाळी सकाळी महाराजांची ख्याती ऐकून एक स्त्री महाराजांजवळ धावत आली आणि म्हणाली, महाराज मला दृष्टी द्या, मी जन्मांध आहे. महाराजांना एक बाई तिखट कांडत असताना दिसली. त्यावेळेस सगळी कामं घरीच करायचे. त्यावेळेस बायकांना किती कामं होते. रोज पायलीचं दळायचं, रोज पायलीचं मळायचं, रोज पायलीचं वळायचं, रोज पायलीचं तळायचं, सगळ्यांनी गिळायचं, कुणाला नाही कळायचं. पण आज काय सगळे गेले, उखळं गेले, उसळ गेले, मुसळ गेले, सगळं गेलं. आता मशिनरी आले. आता मशिनरी कशा? मिक्सर असते. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. तेथे एक बाई म्हणाली, महाराज मी तुम्हाला फर्स्ट क्लास अशी चटणी बनवून देते, नक्की खा, खूप आवडेल तुम्हाला. मी म्हणलं आता इतक्या वेळात कधी बनवतेच म्हणून. तिनं काढलं ते मिक्सर, ते टाकलं, काय टाकायचं ते कुर्र केलं की ते धन चटणी, नुसता भुस्सा, सगळं गेलं आजकाल. आता अजून एक निघाल ते प्रेशर कुकर. या प्रेशर कुकर मध्ये तिन्ही शिजते, बाप आजान पंजा, असं प्रेशर कुकर. अशा मशिनरी आजकाल निघाले. असो. आणि एक बाई तिखट कांडत होती. महाराज तिच्या जवळ गेले, थोडं तिखट हातात घेतलं आणि ज्या बाईला दृष्टी नव्हती त्या बाईच्या डोळ्यात ते तिखट फेकलं. खळखळ खळखळ पाणी गेलं आणि त्या बाईला सुंदर असं दिसायला लागलं. छान अशी दृष्टी दिली. करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे विद्ये शुद्ध अंगी. संतांना काहीच शक्य नसते. महाराजांनी काय केलं? तिखट डोळ्यात टाकून तिथे डोळे दिले, तिला दृष्टी दिली. संतांना काहीच शक्य नसते. पूज्य साईबाबांनीही एका भक्ताची लाल झालेले डोळे बिब्याच्या साह्याने नीट केले होते. संतांना काहीच शक्य नसते. आणि एके दिवशी अशा लीला चालू असताना, महाराजांच्या लीला चालू असताना एके दिवशी महाराज स्वतः काशी यात्रेस निघाले. सोबत त्यांचं सगळं लवाजमा, पत्नी, आचारी, पाणेरी, पुजारी, गाणा, पालखी, गोई, सगळं. आणि ह्यांना सोबत घेऊन महाराज काशी यात्रेसाठी निघाले. आणि जाता जाता एकदा एका गावात मुक्काम करायचा म्हणून तिथे आले. पण काही दुष्ट लोकांनी महाराजांना का भूताच्या वाड्यात जागा दिली. कुठं? भूताच्या वाड्यात महाराजांना जागा दिली. उत्तम. आणि असे दुष्ट लोक प्रत्येक गावातच असतात. त्यांनी जागा दिली. त्या गावीचे दुर्जनास ती प्रवासाचे नित्य फसविती
गवताच्या वाड्यात, कुणी झाडलोट करत आहे, कुणी स्वयंपाकाची तयारी करत आहे. आणि स्वयंपाकाची तयारी झाली आणि नंतर महाराज व त्यांची सोबत आलेली मंडळी ह्यांची जेवणं झाली. महाराजांसोबत आलेली मंडळी झोपी गेली. पण महाराजांचा रोजचा नियम होता 18 अध्याय भगवद्गीता म्हणायचं व नंतरच झोपायचं. व त्यांची सुंदर अशी भगवद्गीता चालू आहे. हंतते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः पुरुषश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरत्यमे. सुंदर अशी भगवद्गीता चालू असताना बरोबर 12 वाजल्याच्या वेळेस तो पिशाच्या समोर उभा राहून महाराज तुम्ही माझ्या वाड्यात का आलात, महाराज तुम्ही माझ्या वाड्यात का आलात असं ओरडायला लागला. महाराज हसले. तुझा वाडा म्हणजे काय? काय तुझ्या रक्तात आहे का, मांसात आहे का, आतड्यात आहे? तुझा वाडा म्हणजे काय? वाडा वाडा मृत्तिकेचा वाडा मृत्तिकेचा लाकूड पाषाण चुन्याचा मग ही संबद्ध वाचा का करीतो श्रीकामे. आणि मग भगवद्गीतेचं तीर्थ त्या पिशाच्या अंगावर टाकल्याबरोबर तो पिशाच्या गडबडा लोळायला लागला आणि लोळता लोळता या येणीतून माझी मुक्तता करा अशी महाराजांना विनंती करू लागला. आणि मग नंतर स्वतःची कथा सांगू लागला. मी पूर्वी सावकार होतो. सावकार असताना कुणाची शेती, कुणाचं धन, कुणाचं घर लुबाडलं, पैसा 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 केला. आणि आजही जगात असे खूप चिकट माणसं असतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. तिथे त्या घरात एक अशी सुपारी लटकवलेली होती. मी तिथल्या त्या गृहस्थाला विचारलं, अहो काय हो? त्याने महाराज सुपारी कशासाठी बांधली? महाराज जेवण झाल्यानंतर ती एकदा फक्त चोखतो, म्हणजे ती 12 वर्ष गेली पाहिजे. खायची पण नाही, तोडायची नाही, नुसती चोखायची. अशी चिकट माणसं जगात असतात. एकदा एक कुंडीचा गृहस्थ होता, दोघं नवरा बायको. ते असे चिकट. दिव्यात तेल इतकंसं घालायचं, इतकं. आणि ते तेवढं पण तेल 3-4 दिवस जावं म्हणून ती वात विझून टाकायची. आता लावला दिवा. एके दिवशी कुंडीहून सेलूला यायचं होतं, का तर नाटक होतं. त्या दिवशी दिवा चालू होता. निघाले कुंडीहून सेलूला यायला. अर्ध अंतर पार केलं आणि नंतर त्याला कळालं, अरे आपली दिव्याची वात विझून टाकायची राहिली. आता यांनी काय केलं? अर्ध अंतर गेलेलं तसं पुन्हा वापस आलं. का तर दिव्याची वात विझवायची. ही बायको पागल, काही करायची. गेला घरी, जोर जोरात दार वाजायला. त्या बायकोला माहिती होतं की हे खूप वेळाने येतील म्हणून झोपी गेली. थोड्या वेळाने जाग आली समोर. अहो कोण आहे? ते नवरा म्हणाला, मीच आहे ग, उघड. अहो तुम्ही कशाला आलात? आधी दार उघड. दार उघडलं. अहो तुम्ही कशाला आलात? ते म्हणे, अगं त्या दिव्याची वाट विझवायची राहिली ग. बायको म्हणते, अहो तुम्ही किती पागल आहेत, मी तर तेव्हाच विझवून टाकली ती वाट. पण तुमची पायाची जी चप्पल आहे ती किती झिजली असत, इतकं अंतर पार करून आलं. ते नवरा म्हणाला, मी काय पागल आहे का? ते चप्पल डोक्यावर घेऊन आलं म्हणे. म्हणजे चप्पल पण झिजवायची नाही, इतकी कंजूस माणसं. असो असे तिखट माणसं जगत असतातच. आणि तो पिशाच म्हणतो, महाराज मी पूर्वी सावकार होतो. पैसा 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 केला. 7 रांजण पैसा जमवून ठेवला. बायको गावातलीच केली, कारण पैसा देईल म्हणून. पैसा देईल म्हणून बायको गावातलीच केली. पोटाला कमी खाल्लं. त्या बायकोला दिवसभर माहेरी ठेवायचो. येताना दोन्ही वेळेचा डब्बा आणायला लावायचो. पैसा 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 केला.
सख्या भावाला मारलं. मी बंधू वध केला होईल म्हणून येत विस्ताला. ऐसे बहुविध केले पाप कर्म परी शांतता नसेताला. असा पैसा 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 केला पण शेवटी मृत्यू आला. मृत्यू तर कोणाला यायचे पण त्या पैशात सगळ्या आशा राहिल्या, वासना राहिल्या. त्यामुळे आता या योनीला आलोय. वासनेच्या संगे जन्म गेला गे, वासनेच्या संगे जन्म गेला गे, वासनेच्या संगे जन्म गेला गे. तेची झाले हरिरूप, तेची झाले हरिरूप. वासनेच्या संगे जन्म गेला गे, वासनेच्या संगे जन्म गेला गे, वासनेच्या संगे जन्म गेला गे, जन्म गेला गे, जन्म गेला गे. आणि तो पिशाच म्हणायला लागला, महाराज मी तर खूप पापी आहे पण आपण संत आहात, सत्पुरुष आहात, माझी या योनीतून मुक्तता करा. महाराज म्हणाले ठीक आहे, तुझं हे सगळं धन घेऊन काशीला जातो आणि काशीला पिशाच्य मोतीने घाटावर हे दान करून टाकतो, तुझ्या नावानं दान करतो. आणि श्रोते हो, ते सगळं धन महाराजांनी काशीला नेलंही आणि पिशाच्य मोतीने घाटावर ते पिशाच्याच्या नावानं संकल्प करून ते वाटून टाकलं आणि ते पिशाच्याचा उद्धार केला. आणि अशाच अलौकिक लीला चालू असताना सगळी यात्रा करत करत महाराज अहमदाबादला सुहाक्षाच्या दर्ग्यात गेले. तेथील कबरीतून आवाज आला, हे येतीवरा मी तुम्हाला ओळखलंय आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की पूर्वीचे कबीरदास पुन्हा येणार आहेत तुमच्या भेटीला. योगियांच्या पुन्हा योगी जाणे. आणि तो फक्त ध्वनी महाराजांनाच कळाला, दुसऱ्या कोणालाही कळाला नाही. आणि महाराज डाकूर पट्टण आणि सिद्धपूरची यात्रा करून पुन्हा घरी आले. आणि काही दिवस गेल्यानंतर महाराजांच्या लक्ष्मण नावाच्या मुलावर मृत्यूचा घाला आला. त्याचा मृत्यू झाला. सगळेजण घरात शोक करतायत, शोककळा पसरलेली आहे. महाराज मात्र स्थितप्रज्ञ, त्यांनी सगळ्यांना समजवायला सुरुवात केली. हे बघा, जो जन्माला आला त्याला मरण हे निश्चित आहे. इथे दासगुरु महाराजांनी खूप अलौकिक ओव्या रचलेल्या आहेत. चित्र रेखाटले ते कालगतीने बुजाले, म्हणून का मानती भले शोक त्याचा ज्ञानी जना. मृगजलाचे करून काय मृगाची भागे तहान, त्या परी हा संसार दान. पाहिन खरे यामध्ये सर्व बाजार मायामयी, कोण उपजे कोण दाई. येथील नाते अवघे बाई, वराड गंधर्व नगरीचे तळ्याचे पाणी आटले. ते सूर्य बिंबात ना दिसले, म्हणून का ते सांग मेले तैसे जाई ठाई. त्या अलौकिक ओव्या दासगुरु महाराजांनी इथे सांगितले. आणि नंतर लक्ष्मणाच्या प्रेतावर सगळे यथाविधी उपचार झाले. तसंच महाराजांचा नामस्मरणात वेळ चालू असताना एके दिवशी फकीराची आली, फकीराची आली, फकीराची मानवती मी राहा
साईबाबांची कथा सुरू होत आहे. साईबाबा मूळ राहणारे पाथरीचे. पाथरीला पूर्वी पार्थपूर असे म्हणत. तिथे भुसारी या कुटुंबियांच्या घरी साईबाबा राहत होते. आणि एकदा साईबाबा खेळायला गेलेले असताना त्यांच्या घरावर दरोडा पडला. संपत्ती तर लुटल्या गेलीच, पण नारायणाचे आई वडीलही जिवंत मारले गेले. साईबाबा खेळायला गेले होते म्हणून ते वाचले. त्या घराचा नौकर चांदभाई यालाही त्या दरोडेखोरांनी खूप मारलं. ते दरोडेखोर निघून गेल्यानंतर चांदभाईने साईबाबांना उचलले आणि तो मानवत या गावी आला. ते त्याचंच गाव होतं. आणि तो त्याच्या पत्नीला म्हणाला की आता मी काही वाचत नाही, तू या मुलाला घेऊन म्हणजे साईबाबांना घेऊन सेलूला जा. तिचे गोपाळराव देशमुख उर्फ बाबासाहेब महाराज हे या भागाचे सुभेदार आहेत. ते तुझा व त्या मुलाचाही सांभाळ करतील. आणि चांदभाई लगेच मरून पडला व ती स्त्री साईबाबांना घेऊन सेलूस आली. महाराजांचा खूप मोठा वाडा होता. नौकर चाकर सगळे. ही बाई सगळ्या लोकांना विनवू लागली, मला एकदा महाराजांना भेटायचे, मला एकदा महाराजांना भेटायचे. आणि अंतर्यामी महाराजांनी ती स्त्री आली आहे हे ओळखून महाराज तिच्याकडे धावत गेले. चातकावरी मेघजेसा मातीसी पाना फुटे तैसा गुरु धावले सदृशा गुरुवाळले बालका. आणि महाराज त्या बाईकडे धावत गेले आणि त्या बाईच्या झोळीतून साईबाबांना उचलून घेतलं आणि त्या बाईला म्हणाले, मी तुला एक खोली देतो, मरेपर्यंत तुला कशाची कमतरता भासणार नाही. आणि महाराज त्या मुलाला म्हणजे साईबाबांना उठताना बसताना खाताना पिताना जवळ ठेवायला लागले. पण काय झालं की गावातले व घरातले लोक आता महाराजांचा द्वेष करायला लागले. का तर ती मुसलमान बाई, त्या मुसलमान बाईने आणलेला मुलगाही मुसलमानच असणार. आणि महाराज हे वैष्णव ब्राह्मण आणि महाराज त्या मुलाला जवळ ठेवत आहेत. त्यामुळे गावातले आणि घरातले लोक महाराजांचा द्वेष करायला लागले, अद्वा बोलायला लागले. आणि साईबाबा 12 वर्षाचे झाले. वय झाले 12 वर्षाचे, वय झाले 12 वर्षाचे, मुलाचे साचे महाराजांचे प्रेम हो भारत यावरती, प्रेम हो भारत यावरती, कौतुकाने सदा सर्ववरती, कौतुकाने सदा सर्ववरती. मत्सराने पेटले लोकभृती, मत्सराने पेटले लोकभृती. आणि महाराजांनी साईबाबांना उचललं आणि उमरखेडच्या जंगलात गेले. तेथे 6 महिन्यांपर्यंत राहिले. आणि या 6 महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी साईबाबांना खंडयोग, धोतीपोती योग, समाधी योग हे योग शिकवले. आता खंडयोग म्हणजे काय तुम्ही विचारताल तर खंडयोग म्हणजे हात काढायची बाजूला ठेवायचे, पाय काढायची बाजूला ठेवायचे, डोकं काढायची बाजूला ठेवायचे आणि पुन्हा लावून टाकायचे. धोतीपोती योग म्हणजे आतडे काढायचे, धुवायचे, वाळू टाकायचे आणि पुन्हा ते मध्ये टाकून द्यायचे. आणि समाधी योगाचा उल्लेख आलेला आहे. साईबाबांनी 72 तास लावलेली समाधीचाही उल्लेख आलेला आहे. हे सगळे योग महाराजांनी साईबाबांना शिकवले. पण इकडे सेलूला काय झालं की सगळे लोक महाराजांचा शोध घ्यायला लागले. महाराज नाही तो मुलगा नाही, महाराज नाही मुलगा नाही. शोध घेता घेता उमरखेडच्या किल्ल्यातही शोध घेतला
आणि उमरखेडच्या जंगलात शोध घेता घेता एकदा दुपारी ह्या लोकांना महाराज व तो मुलगा एका झाडाखाली शांतपणे बसल्याचं काहींनी पाहिलं. असा राग आला. ह्या कार्ट्यामुळं महाराजांचं कशातच लक्ष लागत नाही. महाराजांनी संसार सोडला, मुलं बाळा सोडले, पत्नी सोडली, सुभेदारी सोडली. या कार्ट्यामुळं कशातच लक्ष लागत नाही. म्हणून आपण या मुलालाच मारून टाकूया असा विचार करून एका माणसाने मोठी वीट घेतली आणि साईबाबांकडे भिरकावली. पण सद्गुरू शिष्यांवर कधीही आघात होऊ देत नाही आणि ती साईबाबांकडे फेकलेली वीट महाराजांनी स्वतःच्या डोक्याला लावून घेतली. डोकं फुटलं. महाराज रक्तबंबाळ झाले. डोके फुटले महाराजांचे भडभडवाहे तुझीर. आ, आ, डोके फुटले महाराजांचे भडभडवाहे तुझीर. पुन्हा भरविया तुझी बांधिले मेला मत्सर वीर. मेला मत्सर वीर. मेला मत्सर वीर. आणि महाराजांचं डोकं फुटलं. रक्तबंबाळ झाले महाराज. आणि थोडं धोतर फाडलं आणि कपाळाला बांधलं. आणि इकडे साईबाबा रडायला लागले. महाराज, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. आधी हे लोक आपल्याला जे नाही ते बोलायचे, अद्वा तद्वा बोलायचे, पण आता तर हे लोक आपल्या जीवावर उठलेत, आपल्याला मारायला निघाले. तुम्ही मला दूर ठेवा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. महाराज म्हणाले, जा इथे लमानाचे घर आहे, थोडं दूध घेऊन ये. लमान तांडा तिथे असे हो. लमान तांडा तिथे असे हो. धेनू आण रे त्यामधली. धेनू आण रे त्यामधली. वांगदरी ती मम भक्तीने. वांगदरी ती मम भक्तीने. आता वाढीते उतरली. आता वाढीते उतरली. आता वाढीते उतरली. आणि साईबाबा एका लमानाच्या घरी गेले आणि म्हणाले, आमच्या महाराजांना लागले थोडंसं दूध हवे. लमान म्हणाला, गाय आहे पण वांजे 15 वर्षांपासून जपून ठेवली पण काहीच उपयोग नाही. साईबाबांना महाराजांचा अधिकार माहीत होता. साईबाबा म्हणाले, तू या गाईला घेऊन महाराजांकडे चल, महाराज काय करायचे ते बघतील. तो लमान त्या गाईला घेऊन महाराजांजवळ आला आणि म्हणाला, महाराज, 15 वर्षांपासून ही गाय जपून ठेवली वांजे, काहीच उपयोग होत नाही. महाराज म्हणाले, तुझं जे काही टमरेल असेल मला दे, मी तिला जोडतो. आणि नंतर त्या लमानानं त्याच्याजवळचं टमरे महाराजांना दिलं आणि महाराजांनी फक्त त्या गाईच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्या गाईचं 3 शेर घट्ट दूध काढलं. स्वतः फक्त घोटभर पिलं, बाकीचे सगळं साईबाबांना पाजलं. हे दूध 3 शेर आहे कर्मभक्ती ज्ञान थोर. यावरी मी अक्षर काढली आहेत मंत्रांची. ते साईबाबांना दूध पाजलं आणि साईबाबांना अष्टमहासिद्धी नवनिधी सगळं साईबाबांना दिलं. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि वाघ गायचं दूध काढलं. हा चमत्कार पाहिल्याबरोबर
सगळे लोक महाराजांच्या चरणाजवळ धावले, महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, आम्ही सगळे पापी आहेत आणि ज्याने वीट मारली त्याने मारू नये, पण त्याने वीट मारली तो पापी आहे, पण तुम्ही संत आहात, सत्पुरुष आहात, त्याला उठवा. महाराज म्हणाले, मी माझ्याजवळ काहीही शिल्लक ठेवलं नाही, तुम्ही त्या मुलाला विनंती करा, तोच उठवू शकेल. मी त्याला सगळं दिलेले. आणि सगळ्या लोकांनी साईबाबांना विनंती केली, अरे बाबा, त्या माणसाने वीट मारू नये पण मारली, तो पापी आहे, पण तुम्ही त्या संत आहात, तुम्ही त्याला उठवा. आणि मग साईबाबा महाराजांकडे पाहायला लागले. महाराजांनी डोळ्याच्याच खुण्याने सांगितलं, उठव. आणि मग काळी माती करात घेऊन म्हणे, बाळा उठी लवकर, कस्तुरी परिला विला बगटिया त्याचे कपाळावर, तो बैसे उठनीत मोद सकला, गरजून आनंदती, जय बाबा जय साईनाथ म्हणती, आनंद सांगू किती. किशोराज बाबा साहेब महाराज की, साईनाथ महाराज की. आणि महाराजांच्याच चरणाची थोडी माती घेतली आणि जो मेलेला माणूस होता त्याच्या कपाळावर लावली. आणि काय आश्चर्य, जशी ती माती कपाळावर लावली तसा तो माणूस, जसा झोपलेला माणूस उठतो तसा तडकन उठून बसला. मेलेला माणूस उठवला, झोपलेला नाही म्हणाले. आपल्या कीर्तनात झोपलेली माणसं उठत. एक प्रसंग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. 7 दिवस कीर्तन होते. पहिल्या दिवशी तर कीर्तन झालं आणि एक आजोबा माझ्याकडे आले आणि म्हणाले, बेटा, तू इतकं कीर्तन चांगलं केलं, तू हे 100 रुपये घेत. मी म्हणालो, नको आजोबा, मला नको ते. अरे नाही नाही, हे घे. मी म्हणालो, आजोबा, माझे 7 दिवस कीर्तन आहे, नंतर द्या. ते आजोबा म्हणाले, 7 दिवस कीर्तन आहे? हो. तुझेच आहे? हो. मग मी तुला रोज 100 रुपये देईन. आता 500 1000च्या नोटा बंद झाल्या, नाही तर 500चीच नोट रोज हातात घातली असती. मी त्या आजोबांना म्हणालो, आधी पैसे देऊ नका, पण एक सांगा, तुम्हाला माझ्या कीर्तनातलं इतकं काय आवडलं? काही पूर्वरंग आवडला का, उत्तरंग आवडला का, माझं गाणं आवडलं, काय आवडलं? ते आजोबा म्हणाले, ते काही सांगता येत नाही, पण घरी झोपेच्या 2 गोळ्या घेतो. 2 किती? 2. पण कधी झोप येत नाही. तुझ्या कीर्तनात जे नमनाला जे झोपलो ते थेट भैरवीलाच उठलं, म्हणून हे 100 रुपये. अशी आमची कीर्तन. आमच्या कीर्तन मेलेली माणसं उठत नाही. नामदेव महाराजांचाही तसाच अधिकार होता. आम्ही तर साधी माणसं आहे. नामदेव महाराजांना एकदा बादशाह अकबर हा त्यांच्याकडे आला, एक मेलेली गाय घेऊन आला आणि म्हणाला, जर खरंच तुझ्या कीर्तनात पांडुरंग नाचत असेल ना, तर तुझं कीर्तन चालू असताना मेलेली गाय उठली पाहिजे. आणि नामदेव महाराजांनी कीर्तन चालू केलं. विनेची तार छेडल्या गेली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरीचा गजर केला आणि झोपेतून जसा एखादा माणूस उठतो तशी ती गाय तडकून उठून बसली. हा एक नामदेव महाराजांचा अधिकार आहे. त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग येऊन नाचायचे. असो, आणि मग साईबाबांना अष्टमहासिद्धी नवनिधी दिले आणि आपल्या डोक्याचं फडकं साईबाबांना बांधलं. या फडक्याने मी आपले दिले सर्वस्व तुझं लागले. ते फडकं बांधलं आणि सद्गुरु कृपेचा वरदहस्त साईनाथ महाराजांच्या डोक्यावर ठेवला, साईबाबांच्या डोक्यावर ठेवला. सद्गुरुनाथ महाराज की. आणि साईबाबांना सगळं ज्ञान दिलं. आणि मग महाराजांचा खरा अधिकार कळल्यावर त्या सगळ्या माणसांनी महाराजांना मिरवणुकीनं गाजत वाजत सेलूला आणलं आणि लगेच महाराजांनी आपलं अवतार कार्य संपल्याचे जाहीर केलं. संत फक्त अवतार कार्य पुरते देतात.
आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की संतांच्या दोन्ही हातात आहे काय, एक तर जन्म आणि मृत्यू. त्यांना जन्माचे कधी हे संत ठरवू शकतात आणि मृत्यू कधी आणायचा हे पण ते ठरवू शकतात. संतांची डायरेक्ट अपॉइंटमेंट आहे, व्हाया गव्हर्नमेंट नाही. त्यांचं काही एक गव्हर्नमेंट चॅनल नाही, संतांची डायरेक्ट अपॉइंटमेंट देव असते. संतांच्या दोन्ही हातात असतं आणि आपल्या हातात काहीच नसतं, म्हणून आपण साधारण मनुष्य. आपल्या हातात जन्मही नाही मृत्यूही नाही. आता कीर्तन संपून घरी जातो असेही सांगता येणार, तरी ऍक्सिडेंट होऊनच गेला, काही होऊ शकतं. आणि नंतर महाराजांनी आपलं अवतार कार्य संपल्याचंही जाहीर केलं. काय करणार? महाराज म्हणाले, मी गृहस्थाश्रमी, मी अग्निसमाधी घेणार आहे. मी मार्गशीर्ष महिन्यात, मासाना मार्गशीर्ष असं सांगितलं जातं, हा विभूती योग आहे. सगळ्या महिन्यात मार्गशीर्ष महिना चांगला आणि त्यातल्या त्यात गीता जयंतीच्या दिवशी मी देह ठेवणार आहे. तुम्ही कोणतीही जागा घ्या, कारण त्यावेळेस गणपती मंदिरापर्यंतच तेवढं गाव होतं. गणपती मंदिरापासून तिकडे सारंगी मारुतीच्या तिकडे इतकंच गाव होतं, इकडे सगळं जंगल होतं. महाराज म्हणाले, तुम्ही कोणतीही जागा घ्या, पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जी जागा घेता त्या जागेपासून तिसऱ्या दिवशी उंच 4 फूट पिंपळ वृक्ष बाहेर येईल आणि त्या पिंपळाच्या वृक्षापासून 5 फूट पुढे व 5 फूट खोल खणल्यानंतर त्या ठिकाणी शंखचक्र गदापद्म अशी अप्रतिम केशवराजाची चतुर्भुज मूर्ती बाहेर निघेल. तिची माझ्या नावानं स्थापना करा, हीच माझी समाधी माना, अजून काही करू नका. आणि गीता जयंतीचा दिवस उजाडला. महाराजांनी सकाळी स्नान केलं, संध्या केली, 18 अध्याय भगवद्गीता पठण केली. सगळ्या समाजाचं लक्ष महाराजांकडे लागले. महाराज आता जाणार ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरत गेली. सगळे लोक धावत आले, पंचक्रोशीतले सगळे धावत आले, महाराज आम्हाला आत्ता तुमचा अधिकार कळायला लागलाय. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की संतांचा अधिकार कधीच कळत नाही, जेव्हा ते जातात तेव्हाच अधिकार कळतो. तुकाराम महाराजांना आधी काही काही बोलायचे, पण आता ते गेल्यानंतर त्यांचे खूप उत्सव चालू. ज्ञानेश्वर महाराजांचं तसं, आणि महाराजांनाही, आपल्या बाबासाहेब महाराजांनाही कोणीच ओळखू शकलं नव्हतं. आणि आत्ता मी ओळखतोय, तर तुम्ही जाणार महाराज? वाटले नव्हतं. अवतार कार्य संपलं, आम्ही जाणार. आणि महाराजांना भजन करत 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 त्या जागेपर्यंत आणलं.
अंगात जे धोतर होतं ते साईबाबांकडे भिरकावलं. त्या धोतराची कपणी कर आणि अंगात घाल आणि आता शिर्डीला जा. तू मागच्या जन्मी खूप कथा कीर्तन केली, तुझी बायको वाण्याला दिली, पण या अवतारात आजन्म मौन व्रत आणि आजन्म ब्रह्मचर्य पाळ. माझ्यापेक्षा अनंत पटीने कीर्ती वाढत जाणार आहे असा आशीर्वाद घेऊन मग चितेला आग लावण्यात आली आणि महाराज त्या चितेवर जाऊन बसले आणि त्यांनी भगवान व्यंकटेशांचं ध्यान लावलं. प्रयाण समयी त्यांनी गरुडारूढ होनी जातो पारिजात घेऊनी ऐसा प्रभू किंतिला पक्षी उडविला पिंजरा देह इथे उरला. आणि महाराज व्यंकटेश स्वरूप झाले, अनंतात विलीन झाले. श्रोते हो, आज पिंपळाचा वृक्ष, त्या पिंपळाच्या वृक्षाला 217 वर्ष झाली. सगळे आपल्या प्रमाण आहे. महाराज म्हणले होते की मी ज्या जागेवर देह ठेवील त्या जागेपासून पिंपळाचा वृक्ष येईल. आज सगळे प्रमाण आपल्याला दाखवतात आणि अशी अप्रतिम केशवराजाची चतुर्भुज मूर्ती, तेजपुंज मूर्ती आणि असे महाराज संत, असे सत्पुत्र, असेच पुत्र तुकाराम महाराजांना पूर्वरंगाच्या अभ्यासात अपेक्षित आहे. तुकाराम महाराज म्हणतात